चहूबाजूनी बढवा पेटल्यासारखी प्रजेची अवस्था झाली. मुघलांच्या हल्ल्यांनी उभा महाराष्ट्र हादरून गेलाय. कशाचाच भरवसा उरलेला नाही. शेतकरी राब राब राबून शेत पिकवताय आणि हे राक्षस एका रात्रीत उभं पीक लुटून नेतात. राज या बहिणींना कोणी वाली नाही उरला, त्यांची लाज राखणारा कोणी नाही उरला. खरं म्हणताय? होय महाराज, मुली बाळींना संरक्षण होय. आपल्या देवधर्माला तर हे सारे तुच्छच लेखतात. मूर्ती भंजन करताय. परवा तर त्या वामन भटजींना एकानं शेंडीला धरून फराफरा ओढीत नेलं. राजे गोमातेला सुद्धा संरक्षण उरलं नाही. बस करा माते, बस करा. आमच्याच्यानं हे ऐकवत नाही. आता आपल्याला उठायला. किती दिवस हे अत्याचार सहन करायचे? मला सर्वात जास्त चीड येते ती आमच्या मराठा मंडळी. शिवशंभूंच्या आशीर्वादानं यांच्याजवळ प्रचंड ताकद आहे, पण त्याचा उपयोग मात्र करून घेतायत दिल्लीकर. अहमदनगरचा निजामशाह, विजापूरचा आदिलशाह सारे यांच्या आश्रयाला गेले. गुलाम झालेत गुलाम. यांच्यात स्वाभिमानच उरला नाही. माझ्या सवंगड्यानं, तुम्ही येणार माझ्या बरोबर? जिजाऊ मा साहेबांचे आशीर्वाद असल्यावर आपल्याला कशाची भीती आहे? दादोजी आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण रायरेश्वराला साकडं घालूया. त्याच्या साक्षीनं सारे शपथ घेऊया. स्वराज्यासाठीच इथून पुढे आपण जगायचं आणि मरायचं. आपलं ध्येय हिंदवी स्वराज्य. चला तर, आताच चला. शिवा, उठ. कोण बोल? आकाशवाणी तर नाही ना? भवानी माता, साक्षात तुळजा भवानी माते, वंदन कर. औक्षवंत हो, कीर्तिवंत हो. हे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं तू मनी योजलं आहेस. आपलं मनोरथ पूर्ण होईल. राजा, न्यायानं प्रजेला सुख दे. न्यायाचं शिवराज्य निर्माण कर. तुला माझा आशीर्वाद आहे. ही तलवार घे. ही सर्व दुष्टांचं पारिपत्य करी. विजयी भव. जयोस्तुते. जय भवानी, जय भवानी. जगदंब जगदंब. मातेनं, भवानी मातेनं स्वतः आम्हाला दर्शन दिलं. माते, तुला मी वचन देतो, स्वराज्य स्थापनेसाठी, या उभ्या महाराष्ट्रासाठी मी माझं तन मन धन सर्व काही अर्पण करीन. हीच माझी प्रतिज्ञा. या शुभ कार्याला तुझा आशीर्वाद असल्यावर दुसरं काय हवंय माते? जय भवानी. प्रणाम मासाहेब. उदंड आयुष्याचे भाराचे यशवंत व्हा. आज फार प्रसन्न दिसत आहात. काही विशेष? मासाहेब, आपल्या मनींचं गुज आता प्रत्यक्षात साकार होणार मासाहेब. हे स्वराज्य होणार मासाहेब. आपल्या या कार्याला माता तुळजा भवानीनं आशीर्वाद दिले. ही पहा भवानी तलवार स्वतः तुळजा भवानीनं आम्हाच दिली आहे मासाहेब. काय म्हणतोस काय शोभा? खरंच? हो मासाहेब, आपल्या स्वराज्य कार्याला शुभ शकून झालाय. एवढं थोर भाग्य आहे आपलं. प्रत्यक्ष भवानी मातेचं दर्शन तुला घडलं. आता तुला कळी काळाचंही भय उरलं नाही. पुढे हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो. प्रजेचा पालन करता सुख देणारा राजा हो. माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. मासाहेब, मनी एक गोष्ट धरून आलो. बोलू? अवश्य बोल शिवबा. आमच्या मावळ्यांना संगे घेऊन रायरेश्वराला साकडं घालायचा मनोदय. अवश्य जा शिवबा. श्री शिवशंकर हे आपलं भोसल्यांचं दैवतच आहे. जा, अवश्य जा. शिवशंभूंचे आशीर्वाद घे आणि सज्ज हो कार्याला. ठीक आहे मासाहेब, येतो आम्ही.